प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करण्याची शक्यता। बच्चू कडूंना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती। राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींना विधान परिषदेवर संधी। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी जाहीर। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंना उमेदवारी। आदित्य ठाकरेंकडून अधिकृतपणे घोषणा। सकाळी 11 वाजता अंबादास दानवे अर्ज दाखल करणार। विधान परिषदेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये काहीशी फूट। उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने काँग्रेस आपला उमेदवार देणार। ठाकरेंनीच निवडणूक लढवावी अशी काँग्रेसची इच्छा। अंबादास दानवेंच्या उमेदवारीचा निर्णय चर्चा करून घेतलेला नाही। भाई जगताप यांची उद्धव ठाकरेंवर नाराजी। तर ही जागा सेना लढवत असेल तर पुढच्या राज्यसभेची जागा काँग्रेसला द्यावी, वरट्टीवारांची भूमिका। विधान परिषदेसाठी भाजप अतिरिक्त 6वा उमेदवार देण्याच्या तयारीत। मवियातील नाराजीचा भाजप फायदा घेण्याच्या तयारीत। ठाकरे उमेदवार नसल्याने मवियामध्ये नाराजीचा सूर। अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुषमा अंधारेंची भावनिक पोस्ट। आमदारकी खासदारकी तुमच्यावरून 100 वेळा कुर्बान। उद्धव ठाकरेंसोबतचा व्हिडिओ स्टेटसला ठेवून अंधारेंची खास पोस्ट। नागपूरमध्ये संघ मुख्यालयासह स्मृती मंदिरामध्ये रेडिएशनची धमकी। डीएसएस नावाने पोलीस आयुक्तांनी निनावी पत्र। तर अनेक स्वयंसेवक बाधित होतील अशी ही धमकी। मुंबईच्या मानखुर्दमध्ये उड्डाणपुलाच्या कामादरम्यान क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू। 16 तासांहून अधिक काळ सायन पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी। पालिकेच्या ठेकेदाराविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल। कोल्हापूरमध्ये शिरोली पुलाची इथल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण। बजरंग दलाचे निलेश शिंदेंना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी। प्रकरणामध्ये लक्ष घातल्यास महागात पडेल असा सुद्धा इशारा। बोंधू अशोक खरातला 8व्या गुन्हा प्रकरणी आज कोर्टामध्ये हजर करणार। कराडच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटी जोरदार युक्तिवाद करणार। नवी मुंबईमध्ये टमटम नावाच्या भोंदू बाबाकडून महिलेची फसवणूक। पूजा विधीच्या नावाखाली 2 लाखांना गंडा। पोलिसांकडून 2 जणांना अटक। अकोलामध्ये भोंदू चंदनशेष बाबाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल। दर सोमवारी भरणाऱ्या दरबारामध्ये भक्तांची गर्दी। पोलिसांकडून कारवाईचा इशारा। वर्ध्यामध्ये वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मरला आग। अतिदाबामुळे डीपीनं पेट घेतल्याची शक्यता। सुदैवानं मोठा अनर्थ टळला। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वरममध्ये परदेशी पाहुण्यांचं आगमन। रोहित पक्ष्यांच्या थव्यामुळे जलाशयावर गुलाबी रंगाची उधळण।